रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आज आपण भेटणार आहोत एका उत्तम दिग्दर्शकाला, एका उत्तम अभिनेत्याला, पटकथाकाराला, ज्यांचं नाव आहे प्रियदर्शन जाधव. जाणून घेऊ अभिनेत्या पलीकडच्या प्रियदर्शन जाधव यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्या सुरुवातीला. अरे थँक्यू सो मच. थँक्यू प्रसन्न, थँक्यू. ऍक्च्युली आमचं हे स्पेशल सेगमेंट आहे च्या पलीकडे नावाचं, ज्यामधनं जे कोण सेलिब्रिटी असतील त्यांच्या पलीकडची पर्सनॅलिटी आम्हाला जाणून घ्यायला खरं तर खूप आवडते. म्हणून पहिला प्रश्न जो आहे तो हाच आहे की दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेता याच्या पलीकडचे प्रियदर्शन जाधव सांगायचे असतील तर नेमके कसे सांगता येतील? आळशी, घर कोंबडा, भरपूर झोप काढणारी ही एक बाजू आहे, पण त्याचबरोबर दुसरी बाजू अशी आहे की मला स्पोर्ट्स मध्ये, खेळांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी चांगलं बिलियर्ड्स खेळू शकतो, मी हॉकी चांगलं खेळू शकतो, मी फुटबॉल चांगलं खेळू शकतो. क्रिकेट तर काय भारतात ऑलमोस्ट सगळ्यांना चांगलं क्रिकेट येतं. टेबल टेनिस चांगलं खेळू शकतो. सो मी जर काही या क्षेत्रात नसतो तर कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट्स मध्ये असतो, खेळांमध्ये असतो नक्की. ओके. आतापर्यंत अनेक नाटकांमधनं पण आपण कामं केली आहेत, अनेक फिल्म्स मधनं सुद्धा कामं केली आहेत. सो कुठलं माध्यम जरा जवळचं वाटतं? मीडियम जर आपण म्हटलं की नाटक आणि सिनेमा, कुठलं मीडियम मला जास्त भावतं तर दोन्ही भावतात, पण निश्चितपणे सिनेमा अधिक भावतो. अच्छा. नाही, मला असं वाटतं की मी अधिक बेटर एक्सप्रेस होऊ शकते किंवा मी अधिक चांगला सिनेमातून व्यक्त होऊ शकतो. त्याही पलीकडे ते काम मला अधिक चांगल्या पद्धतीने जमते असं वाटतंय, म्हणून सिनेमा. बर. ऍज अ दिग्दर्शक म्हणून का कलाकार म्हणून? कसं? नाही, दिग्दर्शक म्हणून. कलाकार, अभिनेता म्हणून काय, सिनेमा, सिरियल कसं आहे की तो चॅलेंजेस दरवेळेला वेगळा असतो, पण गोष्ट सांगण्याची जिकडे प्रक्रिया आहे ते मला असं वाटतं मी अधिक उजवा सिनेमात आहे. नाटक मी तसं स्वतंत्रपणे काही लिहू शकलेलो नाहीये, म्हणून मला असं वाटतं की सिनेमा मी स्वतंत्रपणे लिहू शकतो, म्हणून हे माध्यम मला जास्त आपण म्हणून जास्त भावतं. बर. पण प्रत्येकाचा स्वतःशी पण एक संघर्ष चालू असतो. आपल्या मधल्या काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात येतात आणि काही गोष्टी आपल्याला बदलायला पाहिजे असं सुद्धा वाटत असतं. सो प्रियदर्शन जाधव यांच्यामधल्या प्लस पॉइंट म्हणूयात आपण, ते काय वाटतात आणि कुठली गोष्ट बदलली तर बरं होईल बा? प्रामाणिकपणे असं वाटतं की स्वतःमधले प्लस पॉइंट काय आहेत हे स्वतः डिसाईड करू नये. आपल्या मधले प्लस पॉइंट काय आहेत हे समोरच्या माणसाला लक्षात येतात आणि त्यांना ते कळतं सुद्धा की अरे हे प्लस पॉइंट आहेत या माणसाचे. प्रत्येकाला ते वेगळे वाटू शकतात. स्वतःमधले प्लस पॉइंट फार शोधायला जाऊ नये आणि ते असतील तर ते ओघाने येऊ देतात, काही प्रॉब्लेम नाही, पण अंडरलाईन करण्यात, पिनपॉइंट करण्यात काही हरकत नाही. पण समोरच्या व्यक्तींनी कधीतरी बोलून दाखवले असतील, असे काही गोष्टी तरी असतील नक्कीच. मी माझ्या कामाशी खूप प्रामाणिक आहे. ओके. मी जिथे काम करतो तिकडे मी कसलेही आर्थिक घोटाळे करत नाही अजिबात. बरोबर. मी पैशांच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, मित्रांबाबतीत, प्रोडक्शन बाबतीत किंवा माझ्या बरोबर काम करण्याच्या बाबतीत मी अत्यंत ट्रान्सपरंट असतो. दुसऱ्याचा ₹1 प्रोडक्शन मधनं घातत नाही, त्याचं माझं इंटेन्शन नाही. ही मला असं वाटतं ही माझी चांगली बाजू आहे. आणि वीक पॉइंट म्हणशील तर काय, आता एक नाही 1000 आहे तरी, म्हणजे मला काही म्हणशील तेवढे कमी आहेत. मी थोडं इनडिसिप्लिन्ड आहे किंवा मी आत्ता तब्येतीकडे लक्ष देऊ लागलोय किंवा जे करायला हवं होतं मी आधी, किंवा मी हा मायनस पॉइंट आहे की नाही म्हणता येणार नाही, पण तसा इंट्रोवर्ट आहे किंवा मी सोशल मीडियाकडे फार लक्ष देत नाही. किंवा सगळ्यात मोठा वीक पॉइंट म्हणजे मी फार काय आपण म्हणू अति सिरियसली काही व्यवसायाच्या गोष्टी घेत नाही, ज्या आता घेऊ लागले, थोड्या सिरियसली घेतल्या पाहिजे, म्हणजे गरजेपुरत्या. बर. प्रियदर्शन जाधव जर अभिनेता नसता, दिग्दर्शक नसता, या क्षेत्रामध्येच नसला असता तर नेमकं काय असलं असतं? काही नाही, असं काही नाही. मला असं वाटतं मी या क्षेत्रात नसतो तर कुठेतरी असतो, पण नक्कीच शिक्षण क्षेत्रात नसतो किंवा बँकिंग मध्ये नसतो किंवा आम्ही MBA झालो नसतो याची मला गॅरंटी आहे, किंवा मी CA झालो नसतो, एवढं मी सायन्स मध्ये गेलो नसतो एवढं मला नक्की माहितीये. पण मग जर काही असतो तर मी पुन्हा खेळात तरी असतो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी
आर्ट फॉर्म मध्ये असू शकलो किंवा काहीच नाही जमलं तर मग मी नक्कीच राजकारणात गेलो असतो. अहो बापरे, बर. सध्याची फुल चलती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मला भयंकर आवडतं. माझ्या घरून ह्या बाबतीत विरोध नसता तर मी गेलो असतो राजकारणात. मला आवडलं. पण माझ्या घरून असं सांगण्यात आलं की एवढं सगळं छान तुझं चाललंय आणि एवढं सगळं कलेशी तू निगडीत आहेस तर तुला कशाला उद्या राजकारणात जायचं. त्यामुळे मलाही असं वाटलं की आपल्या कुठल्याच गोष्टी घरच्यांनी कधी अडवलं नाहीत तर आपण तरी का अडवलं नाही का एखाद्या गोष्टीला, काहीच हरकत नाही असं नाही. पण सध्या वस्त्रहरण जे ते खूप जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी शोज खूप चांगल्या पद्धतीने होतात. वस्त्रहरण या नाटकाबद्दल सांगायचं असेल तर या नाटकाचा एक्सपिरियन्स कसा सांगता येईल? या नाटकाचा एक्सपिरियन्स दैवी सांगता येईल. म्हणजे असं फार रेअरली घडतं की एखादं नाटक रंगभूमीवर येतं आणि त्याला कालातीत रिस्पॉन्स आहे, म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही. आज नाटक येऊन जवळजवळ आज म्हणजे आज असं नाही पण आता नाटक येऊन 45 वर्ष झाली आणि 45 वर्षात नाटक अजिबात जुनं झालं नाहीये. नाटक तेवढंच रंगतं. 45 वर्षात त्याचं मॅजिक, त्याचा करिश्मा, त्याची जादू आजही टिकून आहे. खूप काय पण म्हणू, कोल्हापूरशी निगडीत सुद्धा माझे त्याच्या खूप जबरदस्त मेमरीज आहेत की मी कोल्हापूरात असताना त्याची कॅसेट ऐकायचो लहानपणी. बरं. वस्त्रहरण मी कधी कोल्हापुरात असताना पाहिलं नाही, नेहमी मी कॅसेटच ऐकली. मच्छिंद्र कांबळेंनी त्याची कॅसेट केली होती. अच्छा. आणि ती खूप खपली त्यावेळेला आणि मी ती सतत ऐकायचो. आणि कोल्हापुरात असल्यामुळे मालवणी भाषेचाही तसं त्या काळी काय मला गंध नव्हतं, पण ते मला इतकं गोड वाटायचं, इतकं मजा यायची ऐकायला. मग मी हळूहळू कुठे कुठे घरी कुणी काय करायला सांगितलं किंवा कुठे आई बाबांची कुठे मित्रमैत्रीण भेटणार असतील किंवा दिवाळीची पार्टी असेल किंवा कुठे पन्हाळ्याला फिरायला गेले तर मला ते तिकडे सगळे काका काकी मित्रमंडळ सगळं करून दाखवलं सांगायचे. 10-15 मिनिटं मी ते करायचो आणि आज त्या नाटकाचा मी भाग आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं फिलिंग आहे मला. आता सध्या रील्सचा आणि याचा ट्रेंड एवढा मोठा आहे, खास करून युथ जे आहे ना ते ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडकलेलं दिसतं. तर नाटक आणि सिनेमागृहांपर्यंत तरुणाईला कसं खेचता येईल, काय सांगता येईल याबद्दल? मी तुला सांगू का, ज्याला यायचंय ना तो बरोबर येईल. येस. आणि ज्याला नाही यायचंय ना त्याला किती तुम्ही ढोल वाजवा तो प्रेक्षक नाही येणार. सो असं नेहमी म्हटलं जात होतं की अरे बापरे टीव्ही आला आता नाटकाचं आणि सिनेमाचं कसं होणार, अरे बापरे आता अमुक आला आता नाटकाचं सिनेमाचं कसं होणार, अरे बापरे आता तर काय फॉरेन फिल्म्स आल्या कसं होणार नाटकाचं सिनेमाचं, अरे बापरे OTT आला कसं होणार नाटकाचं सिनेमा. आहेच की टिकलंयच की नाटक, टिकलंय सिनेमा आणि ते टिकूनच राहील. आल्यानंतर नाटक सिनेमा बंद पडणार असं होणार नाही. रील्सचा उलट फायदाच होतोय असं मला वाटतं. धोका काहीच नाही होत झाला तर फायदाच होतोय. पब्लिसिटीसाठी फायदा होतोय, प्रमोशनसाठी फायदा होतोय, इंटिग्रेशनसाठी फायदा होतोय, एखादी गोष्ट पोहोचवण्यासाठी रील्सचा फायदा होतोय. तर मला असं वाटतं की त्यात काही वेळ नाहीये, उलट हँड इन हँड आहे. कधीच रील्स विरोधात नाही जाऊ शकत तसं, म्हणजे की सिनेमा पाहू नका वगैरे किंवा असं जर काही कोणी करत असेल तरी ज्या प्रेक्षकाला जायचंय तो जातोच. एवढं नक्की आहे की लोकांना 15 सेकंद, अर्धा मिनिट, 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटांचा कंटेंट किंवा स्टोरी बघायची सवय लागली असेल. खरंच आहे, या रील्स व्हिडिओचा फायदा नाटकांसाठी व्हायला पाहिजे आणि हळूहळू तो होताना दिसतोय सुद्धा. ऐकून खरंच खूप चांगलं वाटलं. पण आज खूप वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत. आज आपल्यासोबत च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये एक दिग्दर्शक, एक अभिनेता, एक पटकथाकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते प्रियदर्शन जाधव आपल्यासोबत होते. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.